नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे आज आपल्याला लीगल नोटीस याबद्दल कायदेशीर थोडक्यात माहिती सांगणार आहे। लीगल नोटीस पाठवणे कधी गरजेचे असते, तिचे कायदेशीर महत्त्व काय आहेत, तसंच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट बघा, कारण कोर्टात केस दाखल करण्याआधी हे माहिती खूप उपयोगी तुम्हाला पडणार आहे, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा। लीगल नोटीस म्हणजे कायदेशीर इशारा होय। जेव्हा एखादी व्यक्ती, कंपनी किंवा संस्था तुमचा कायदेशीर हक्क मोडते, तेव्हा थेट कोर्टात केस न करता आधी वकिलांमार्फत पाठवलेली लेखी नोटीस म्हणजे लीगल नोटीस होय। ही नोटीस समोरच्या व्यक्तीला सांगते की तुम्ही चूक केली आहे, ती ठराविक वेळेत तुम्ही दुरुस्त करा, नाहीतर कायदेशीर कारवाई केली जाईल। लीगल नोटीस खालील प्रसंगी पाठवली जात असते: तुमचे रुपये परत न दिल्यास, चेक बाउन्स झाल्यास, तसंच भाडेकरूने घर रिकामे न केल्यास, घटस्फोट, पोटगी तसेच घरगुती वाद असतील, तसेच जमीन मालमत्ता वाद असतील, नोकरीतून बेकायदेशीर तुम्हाला काढून टाकलं असेल तर, आणि कराराचा भंग झाला असेल तर, या परिस्थितींमध्ये तुम्हाला लीगल नोटीस पाठवता येत असते। कोणताही व्यक्ती लीगल नोटीस पाठवू शकतो। कंपनी किंवा संस्था देखील लीगल नोटीस पाठवू शकतात, पण वकिलांमार्फत पाठवलेली नोटीस जास्त प्रभावी असते आणि कायदेशीरदृष्ट्या देखील ती मजबूत असते। लीगल नोटीसमध्ये दोन्ही पक्षांची पूर्ण माहिती असते, वादाचा संपूर्ण तपशील त्यात लिहिलेला असतो। कोणता कायदा आहे, त्यात कोणतं कलम आहेत, हे सगळं त्यात लिहिलेलं असतं। समोरच्या व्यक्तीला किती वेळ दिला आहे, साधारणतः 15 ते 20 दिवस वेळ दिलेला असतो। नोटीस पाठवणाऱ्याची मागणी त्यात लिहिलेली असते। वकिलांची त्यात सही किंवा शिक्का देखील, दोन्ही गोष्टी शिक्का देखील असतो। लीगल नोटीसला उत्तर दिलं नाही किंवा मागणी मान्य केली नाही तर त्यानंतर कोर्टात केस दाखल तुम्हाला करता येत असते, आणि कोर्टात लीगल नोटीसला खूप महत्त्वाचा पुरावा देखील समजलं जात असतं। तुम्हाला याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर यूट्यूबला माझा म्हणजेच मोठा व्हिडिओ देखील आहे, तो तुम्ही बघू शकता। ही थोडक्यामध्ये तुम्हाला मी लीगल नोटीसची माहिती सांगितलेली आहे। आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।